वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये यंत्रणा टाईट केलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांनी वरळीमधील आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची एका 5 स्टार हॉटेलला त्या ठिकाणी मीटिंग घेतली। 1 to 1 मॅरेथॉन मीटिंग त्या ठिकाणी 5-5.5 तास ती मीटिंग चालत होती। आणि त्या मीटिंग मधून बाहेर आल्यानंतर अमित ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले। त्याच्यामधील एक प्रश्न हा विशेष होता आणि तो प्रश्न असा होता की तुम्ही जो काही पाठिंबा महायुतीला दिला किंबहुना नरेंद्र मोदी यांना दिला, त्या पाठिंब्याबद्दल उद्धव ठाकरे असे म्हणाले की हा बिनशर्त नसून बिनशर्त पाठिंबा होता। त्यावरती अमित ठाकरे यांनी अत्यंत प्रगल्भ आणि शिलक्या भाषेमध्ये उत्तर दिलं। हो, जर का हा बिनशर्त पाठिंबा असेल तर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी जो काही आम्ही पाठिंबा दिला होता तोही बिनशर्तच का? त्याचबरोबर 2019च्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या मुलाला आमदार होण्यासाठी आमच्यापर्यंत काय काय गोष्टी तुम्हाला कराव्या लागल्या हे मला उघड करण्यास भाग पाडू नका। या सर्व गोष्टीतून आणि मॅरेथॉन बैठकीतून एक गोष्ट सिद्ध होते की महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरळी विधानसभेमध्ये अत्यंत ताकदीने उतरणार। प्रश्नाचं उत्तर निम्मच मी देऊ शकतो, निम्म उत्तर तेव्हाच मिळेल ज्यावेळेस ह्या मनसेच्या उमेदवाराला महायुती कशा पद्धतीने पाठिंबा देऊ शकते। वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 2006 पासूनच ताकद राहिलेली आहे। अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मनसेच्या शाखा असतील, कार्यकर्ते असतील, सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी टिकून होते। कालांतराने प्रत्येक पक्षाला बॅड पॅच आल्यानंतर त्या ठिकाणी पदाधिकारी किंबहुना संघटना त्या ठिकाणी काहीशी वीक होते, त्या पद्धतीने मनसेची स्थिती झाली। परंतु गेल्या 6 ते 7 वर्षापासून मनसेने पुन्हा वरळीमध्ये अत्यंत जोमदार अशा पद्धतीची बांधणी केलेली आहे। कारण राज ठाकरे यांचा अत्यंत निकटवर्तीय, ज्यांचे राज ठाकरेंशी अत्यंत पारिवारिक संबंध राहिलेले आहेत, ते संजय जामदार त्या ठिकाणी अनेक वर्ष कार्यरत आहेत। त्याचबरोबर गेल्या 7-8 वर्षापासून मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि त्यांचे राईट हँड त्या ठिकाणी संतोष धुरी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने संघटन त्या ठिकाणी बांधलेलं आहे। आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या असं लक्षात आलं असेल की त्या ठिकाणी महायुतीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीला फक्त 6,000चाच त्या ठिकाणी लीड मिळालेला आहे। आदित्य ठाकरेंसारखा आमदार त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा असताना सुद्धा फक्त 6,000 वरती 42,000चं लीड 6,000 वरती का आलं, हाही संशोधनाचा विषय आहे। आणि त्यामुळं मनसेला त्या ठिकाणी सद्यस्थितीला जे काही मनसेने गेल्या 2-3 महिने झाले मनसे आपल्या विधानसभा मतदारसंघाचं रिसर्च करते, त्या ठिकाणी अनेक रिसर्च पेपर राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचतायत आणि त्याच्यातून असं लक्षात येतंय की वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेला पॉझिटिव्ह वातावरण आहे। आणि त्या पॉझिटिव्ह वातावरणाचाच एक मागोवा घेण्यासाठी अमित राज ठाकरे यांनी एक मॅरेथॉन बैठक त्या ठिकाणी लावली। अत्यंत वरिष्ठ, जुने जाणते, मातब्बर, बाय बर्थ बाय अर्थ चांगले स्ट्रॉंग असलेले मनसेचे नेते त्या ठिकाणी त्या बैठकीला हजर होते। अगदी मनोज चव्हाण असतील, संजय जामदार असतील, त्या ठिकाणचे गेल्या वेळेचे जे उमेदवार त्या ठिकाणी दिले होते ते उमेदवार असतील, त्याचबरोबर माजी नगरसेवक असतील, सर्व त्या ठिकाणी हजर होते। आणि यातून एक सिद्ध होते की गेल्या वेळेस ज्या पद्धतीने पारिवारिक संबंध किंवा रक्ताच्या नाती अशा पद्धतीच्या काही गोष्टी राज ठाकरे यांनी त्या ठिकाणी पाळल्या, परंतु या निवडणुकीला मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त आणि फक्त राजकारणामध्ये राजकारणच करायचं ह्या हेतूनं अत्यंत ताकदीनं मैदानात उतरणार असल्याचं त्या ठिकाणी दिसतंय। वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार उतरला आणि त्याला जर का महायुतीचा टॅग त्या ठिकाणी जर मिळाला तर ही लढत अत्यंत चुरशीची होऊ शकते, निकाल सुद्धा धक्कादायक लागू शकतात। किंबहुना आदित्य ठाकरे वरळीमधून विधानसभा लढवतील का, हाही संशोधनाचा विषय। कारण ठाकरे फॅमिली कधीही निवडणूक लढवत नाही, परंतु आदित्य ठाकरे त्याला अपवाद ठरले आणि विधानसभा लढवली। परंतु 2024ला सुद्धा ते विधानसभा लढवतील का, किंबहुना पक्ष संघटनेचं नेतृत्व करतील का, किंबहुना जर का पक्षाला बहुमत आलं आणि जर का एखादी महत्त्वाची जबाबदारी राज्याची घ्यायची झाली तरच ते विधान परिषदेद्वारे जातील का, हाही संशोधनाचा विषय। कारण त्या ठिकाणी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे सचिन अहिर जे की वरळीचे त्या ठिकाणचे नेते मानले जातात, त्यांना माघार घ्यायला लावून त्यांना विधान परिषद देऊन त्या ठिकाणाहून आदित्य ठाकरे आमदार झाले होते। परंतु सद्यस्थितीला जर का सचिन अहिर यांनाच त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरवलं तर मात्र या निवडणुकीमध्ये संदीप देशपांडे
कदाचित चारी मुंड्या चित करून धूळ चारल्यास त्याला आश्चर्य वाटायला नको. कारण राज ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातले मोजके शिलेदार, ज्या शिलेदारामध्ये संदीप देशपांडे यांचं नाव येतं. राज ठाकरे यांची राजकीय सुरुवात झाली रे झाली. त्यांच्यासोबत ज्या पद्धतीनं शिवरायांचे मावळे जे काही सोबतीला होते, त्या पद्धतीने एक राज ठाकरे यांचा मावळा म्हणून संदीप देशपांडे सावलीप्रमाणे राज ठाकरे यांच्या सोबत आहेत. आणि त्यामुळं त्या ठिकाणी आर्थिक गणित असतील, राजकीय गणित असतील, त्याचबरोबर युतीचे गणित असतील, ही जुळवणं राज ठाकरे यांना फारसा अवघड जाणार नाही. आणि त्यामुळं वरळीची विधानसभेची ही निवडणूक अत्यंत इंटरेस्टिंग बनलेली आहे. किंबहुना दररोज मनसेचे नेते त्या ठिकाणी ही निवडणूक अत्यंत इंटरेस्टिंग बनवत चाललेले आहेत. 3 महिन्यावरती विधानसभेची निवडणूक येत आहे. 3 महिन्याच्या अगोदरच अशा पद्धतीनं फटाके जर का उडत असतील, तर ज्यावेळेस आचारसंहिता लागेल आणि विधानसभेची निवडणूक लागेल, त्यानंतर मात्र त्या ठिकाणी निवडणूक ही कोणाला सोपी राहणार नाही, एवढंच नक्की. धन्यवाद.